नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बेटा थोड़ा खाली के बेटा सर इकडे बघा सर सर बघा सर ओ फारी साहब सालों के 7 किलो नहीं फाइट अरे मेरा साहेब ओ फारी साहब सालों के 7 किलो नहीं फाइट
अरे मेना अशा प्रकारचं एक ग्रामीण भागातून आलेला आहे आणि गोवा बार काउन्सिलवर सलग 5व्यांदा म्हणजे जवळजवळ 32-33 वर्ष ते या ठिकाणी ते त्यांची सेवा देणार आहेत. तर हा एकमेव आणि म्हणून आम्ही जसं छावा मराठा युवा संघटन ज्या दिवसापासून आम्ही काम करतो त्या दिवसापासून आम्ही सामाजिक परिवर्तन घडवत असताना हे सामाजिक महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलमध्ये 2 राज्यामधून सलग 5 वेळा निवडून येण्याचा मान ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांनी त्या ठिकाणी नोंदवला. याच्यासारखा दुसरा अभिमान त्या ठिकाणी नाही. मी पहिल्याच वेळेस जेव्हा भेटलो साळुंखे साहेबांना तर त्याच वेळेस मी माझ्या सर्व मित्रांना सांगितलं, एक सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग असलेला माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने मला जेव्हा माहिती मिळाली का या ठिकाणी ॲडव्होकेट वसंतरावजी साळुंखे साहेबांचं त्या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा होतोय, मी सर्व कामं बाजूला ठेवले. मी म्हणलं आपण साळुंखे साहेबांच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि त्यांना वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी पुढील आरोग्यासाठी आणि पुढील आपल्या सामाजिक कामासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. त्यांना त्या ठिकाणी भावी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर काय सांगणार सर, आज साळुंखे सरांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त काय शुभेच्छा देणार? ॲडव्होकेट व्ही डी साळुंखे म्हणजे बापू माझ्या गावचे सुपुत्र आहेत. आम्ही गोदावरीच्या काठावर माजलगाव तालुक्यात सादोळा नावाचे एक गाव आहे. खरं तर आमच्या गावाला रस्ते नव्हते. 4 महिने पावसाळ्यात आमचं गाव संपर्क तुटलं एखाद्या बेटासारखं गाव असायचं. अशा गावात जिल्हा परिषदेची देवळामध्ये भरणारी शाळा आणि विशेषतः व्ही डी साळुंखे एका जमीनदाराचा पोरगा आहे. त्यांचा किल्ला एखाद्या वाड्यासारखा आहे. आणि आमच्या भागामध्ये एक अशी प्रथा होती, काय शिकायचं कोपरा पिकला तरी ते त्या नोकरीला ऐकत नाही. अशा मानसिकतेच्या असलेल्या गावातले व्ही डी साळुंखे अत्यंत साधं जीवन जगून स्वतः स्वयंपाक करून साध्या रूममध्ये राहून त्यांनी MA लॉ केलं आणि प्रचंड मोठे झाले. आज मोठे झाल्यावरही ते गावाची नाळ त्यांनी तोडलेली नाही. दर शनिवारी रविवारी ते गावाकडे येतात. गावातल्या बैल गाई माणसं सगळे ते ओळखतात, सगळ्याशी संपर्क ठेवतात. आणि आमच्या चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्ही सगळेजण. सर्व चळवळीचा एक आश्रयस्थान, हायकोर्टात काही अडचण असेल तर हक्कानं जाणारं घर कोणतं असेल तर व्ही डी साळुंखे आहेत. आज ते सलग 5 वेळा आपल्या महाराष्ट्र आणि गोवाच्या काउन्सिल निवडून आलेले आहेत आणि त्यांचा 71वा वाढदिवस आहे. आणि जे लोक दुसऱ्यावर जळत नसतात, जे लोक दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतात, त्यांची तब्येत चांगली राहत असते. म्हणून 71 वर्षी त्यांची तब्येत चांगली आहे आणि 100% ते 100 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यासाठी त्यांना आमच्या हार्दिक माझ्या वतीनं गावचे कार्यकर्ता म्हणून त्यांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मराठवाड्यात अवघड निवडणूक आहे. वकिलाचं मतदान घेणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. ते बी पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि ते 5 वेळेस घेणं. त्याचं कारण आहे वकील साहेब सुखदुःखात सहभागी होतात, सतत लोकांच्या संपर्कात राहतात आणि म्हणून कसलाही पैसा न खर्च करता 5 वेळा निवडून येणं कदाचित भविष्यात कोणालाही जमणार नाही. तो रेकॉर्ड त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यामुळं त्यांना पुन्हा माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मी प्रदीप साळुंखे सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. प्रबोधन करतो, व्याख्यान करतो, लेखक आहे. 10-12 हजार व्याख्यान दिले, 14 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि मी त्यांच्याच गावचा सादळ्याचा आहे. तिथंही माझं घर त्यांच्या बाजूलाच होतं. ॲडव्होकेट सुदर्शन साळुंखे त्यांची पुतणे आहेत. पडद्यामागे प्रचंड मेहनत घेतलेली आहे. हेही गावाशी संपर्क आहे. गावातले कुत्रे मांजरं माणसं त्याची लेकरं नावासहित ओळखता. परवा त्यांच्या वाढदिवसात त्यावेळेस माझ्या मिसेसने फोन केला, असे बोलले की त्यांची बायको अजूनही माझं कौतुक करते. काय बोलता येतो त्यांना. अत्यंत नम्र आणि हायकोर्टातला मोठा माणूस असा माणूस. धन्यवाद. काही प्रकारच्या वेदनेला किंवा कुठल्याही प्रकारच्या याला हात लावण्याचा पर्याय करत नाहीत. अशा प्रकारचं निष्कलंक, अशा प्रकारचं निष्प्रिय अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न असताना आमचे वसंतराव साळुंखे यांना मराठा छावा मराठा संघटनेच्या वतीनं आणि मी प्राध्यापक चंद्रकांत बराट छावा संघटनेचा राज्याध्यक्ष आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं त्यांना खूप खूप दीर्घायुष्य अशा प्रकारचं लाभो अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणि जिजाऊंच्या प्रार्थना करतो. जय शिवराय. ॲडव्होकेट श्री वसंत साळुंखे हे माझे चुलतेच नाही तर माझे सिनियर सुद्धा आहेत. मी त्यांच्या ऑफिसला राहूनच कायद्याचे ज्ञान प्राप्त केलेले आहे. मी घरचा मेंबर म्हणून सांगतो, ते आदर्श कुटुंब प्रमुख तर आहेतच,
परंतु ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून माझे सिनियर म्हणूनही सांगतो की त्यांच्यासारखा सिनियर मिळायला कोणत्याही वकिलाला भाग्य लागतंय. आज जवळपास 12,000 मॅटर्सपेक्षा 12,000 प्रकरणापेक्षा जास्त प्रकरणं त्यांनी विविध न्यायालयात चालवलेले आहेत. मग ते सिव्हिल असो, क्रिमिनल असो, घटनात्मक असो की आणखी कोणत्याही प्रकारचे असो, माननीय साळुंखे साहेबांनी चालवलेले आहेत. ते एक आदर्श व्यक्ती, आदर्श पिता, आदर्श कुटुंब प्रमुख व आदर्श वकील आहेत. त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा देतो. मी सुदर्शन साळुंखे. थँक्यू. वाढदिवस आहे त्यानिमित्त काय शुभेच्छा देणार? आमच्या पूर्ण मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातले तमाम जेवढे विधिज्ञ आहेत त्यांच्यासाठी आज गर्वाची गोष्ट आहे. एकतर साहेब गेल्या 5व्या वेळेस महाराष्ट्र बार काउन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. साळुंखे साहेबांचा परिचय म्हणजे सर्व ज्युनियर, सिनियर, वरिष्ठ प्रत्येक विधिज्ञांना आपलेसं वाटणारं हे नेतृत्व आहे. आज त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. आज हा मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हा जो जनसमुदाय तुम्ही विधिज्ञांचा बघता आहे तो अतिशय त्यांच्या कार्याची पावती देणारा आहे. आमच्यासारख्या ज्युनियर वकिलांना कधीही त्यांनी सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो किंवा कायदेशीर बाबी असो, कधीही त्यांना आम्हाला अपॉइंटमेंट घेण्याची वेळ कधीही येऊ दिली नाही. सकाळी 6 वाजो का रात्रीचे 12 वाजो प्रत्येक ज्युनियर वकिलाला कधीही अहोरात्र त्यांची सेवा, प्रत्येक ज्युनियरला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा त्यांनी आमच्या ज्युनियरच्या पाठीमागं येऊन कधीही उभे राहिलेले आहे. आणि आजचा हा जो जनसमुदाय आहे ही त्यांच्या कार्याची पावती आहे. आम्ही सर्व ज्युनियर वकील उद्या भविष्यात एक कशा प्रकारे चांगला विधिज्ञ व्हावा याचं उत्तम उदाहरण जर कोणाला शिकायची गरज असेल तर वसंतराव साळुंखे साहेब हे जे आमचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याकडून प्रत्येक ज्युनियरनी भविष्यात वकिलासाठी एक नेतृत्व म्हणून किंवा एक गुरुस्थानी म्हणून त्यांचा नक्कीच एक आदर्श घ्यावा असं मला आजच्या ह्या संयम प्रसंगी योग्य वाटते. माझं ॲडव्होकेट उमेश बोडके पाटील. मी जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 20 वर्षापासून वकिली व्यवसाय करतोय आणि निश्चितच साहेबांचं माझ्या वकिलीमध्ये पहिल्यापासून तर आजपर्यंत पाठबळ राहिलं आहे. निश्चितच हा एक फार मोठा विजय आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख वकिलांना रिप्रेझेंट करते. अशा बार काउन्सिलमध्ये सलग 5 वेळा प्रत्येक टर्म जी की 5 वर्षाची असते अशात निवडून येणं हे वकिलांसारख्या एक बुद्धिजीवी प्रवर्गाकडून मतं मागून त्यांच्याकडून प्रचंड मताने निवडून येणं हे फार एक मोठी उपलब्धी आहे. आणि अशा पद्धतीचं यश संपादन करणारे आदरणीय श्री साळुंखे साहेब हे एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रातले आहे. आज त्यांचा साजरा होत आहे, त्यांना काय शुभेच्छा देणार तुमच्या वतीने? साळुंखे साहेबांचा मुलगा म्हणून मी तर त्यांना शुभेच्छा देण्यापेक्षा मी त्यांचे आशीर्वाद घ्यायला कधीही मला आनंद होईल. हा कार्यक्रम विशेषतः साहेबांवर प्रेम करणारे शुभेच्छुक आप्तेष्ट आणि सर्व मित्रमंडळ, वकील मित्रमंडळांनी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद देईल. एक खूप मोठ्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. पूर्ण मराठवाड्यातून विविध तालुक्यातून वकील मंडळी आलेली आहेत. त्यांच्या सगळ्यांचं मी आभार आणि शुभेच्छा. वकील परिषद अटेंड केलं पण एवढा रिस्पॉन्स आणि एवढी गर्दी कुठंच बघितलं नाही. नेमकं काय त्यामागचं साहेबांवर प्रेम, सर्व वकिलांचं प्रेम आणि दर इलेक्शन झाल्यानंतर 5 वर्ष वकिलांमध्ये राहून वकिलांचं ग्रासरूट लेवलच्या अडचणी सॉल्व्ह करणं, त्यांच्यासोबत काम करणं हे त्यांच्या यशाचं गमक आहे. सर आज वाढदिवस साहेबांचा आणि आज विशेष म्हणजे फादर डे आहे, त्याबद्दल काय सांगाल? आज निश्चितच वडील म्हणून आमच्यासाठी रोजच फादर्स डे असतो, तरी आज जागतिक फादर्स डे असल्यामुळे त्यांना मी फादर डेच्या शुभेच्छा देईन. आणि सर्व वकील आमचे जे आमच्या वयाचे जे वकील मंडळी आहेत त्यांच्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि करत राहतील अशीच मी इच्छा व्यक्त करेन. मी ॲडव्होकेट मयूर वसंतराव साळुंखे. आज या ठिकाणी बार काउन्सिलमध्ये सलग 5व्यांदा निवडून आलेले व्ही डी साळुंखे साहेब, त्यांचा आज हा कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट त्यांचा हा 71वा वाढदिवस सुद्धा आज या ठिकाणी आपण सगळे वकील बंधू साजरा करत आहोत. की गेल्या अनेक वर्षापासून जे काही
वकील बंधू आहेत, आमचे नवनिर्मित वकील आहेत, जुने वकील आहेत, त्यांच्या सर्व जे काही प्रश्न असतो बार काउन्सिल मधले, त्यांच्या अडीअडचणी असतात, हे नेहमी सातत्याने व्ही.डी. साळुंखे साहेब आमचे घरातल्या मेंबर सारखे आम्हाला सर्वांना प्रेम करून ते सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत अनेक त्यांनी अडीअडचणी वकिलांच्या चांगल्यापैकी सोडवल्या आहेत. आणि त्यानिमित्तानं यामध्ये आज 2 योग आहेत. एक योग म्हणजे महाराष्ट्र आणि बार काउन्सिलचं हे सर्वात जास्त मोठं मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये की महाराष्ट्रातला पूर्ण वकील हा मतदाता असतो आणि त्या मतदातामध्ये आज व्ही.डी. साळुंखे साहेब सलग 5व्यांदा त्या बार काउन्सिल परिषदेवरती निवडून आलेत. याचा आम्हाला महाराष्ट्रामधून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमचे ते पालक म्हणून आहेत, आमचे ते सिनियर म्हणून आहेत आणि सर्वांना प्रेम करणारे आमचे साळुंखे साहेब आज एवढ्या मोठ्या मताने निवडून आले. त्याचा आम्हाला निश्चितपणे सगळ्या वकिलांना आणि आम्हाला अभिमान आहे. दुसरी गोष्ट की आजच्या या कार्यक्रमाला ते कधी न थकताच 71व्या वर्षात सगळ्या वकिलाच्या सर्वांसमोर आज साजरा होतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि याचा औचित्य साधून आज सर्व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पुणे सर्व ठिकाणचे या ठिकाणी वकील बांधव आले आणि खूप छानपैकी त्यांचं आम्ही अभिनंदन केलं, त्यांना शुभचिंतन दिलं, सत्कार सोहळा केला आणि या सगळ्याच वकिलांना खूप आनंद होतोय. आज मी ॲडव्होकेट कल्याण खोले पाटील, महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी नोटरी ऑफ महाराष्ट्र. भरीव योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचा हा सत्कार सोहळा होता. आणि या सत्कार सोहळ्यासाठी खंडपीठातील बॉम्बे हायकोर्ट तसेच संपूर्ण जिल्हा आणि आपल्या औरंगाबाद खंडपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या 12 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वकील बांधव आले होते. आणि आजचा हा कार्यक्रम हा अत्यंत ऐतिहासिक स्वरूपाचा होता, कारण की हा एक रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या इतिहासात सतत 5 वेळेस निवडून येण्याचा हा रेकॉर्ड आहे आणि हा मान आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे. त्याचाच हा सत्कार सोहळा होता. धन्यवाद. कार्यप्रणाली कशी राहणार आहे साळुंखे साहेबांची? काम करताना कार्यप्रणाली कशी राहणार? साळुंखे साहेबांचं काम करण्याची पद्धत अशी आहे की वकिलांचे जे प्रश्न आहेत ते कसे मांडता येतील, वकिलांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडणं. साळुंखे साहेबांचं भरीव योगदान यासाठी आहे की औरंगाबादला जे खंडपीठात चेंबर झाले त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे वकिलांचे जे प्रश्न आहेत, वकिलावरती जिथं अन्याय होतो त्या संदर्भात साळुंखे साहेब नेहमीच ती भूमिका राज्यस्तरावर किंवा बार काउन्सिलच्या माध्यमातून मांडत असतात. आता वकिलांच्यासाठी जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे त्या संदर्भात त्या ड्राफ्ट करून तयार करून बार काउन्सिलच्या मार्फत त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि आम्हाला आशा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरच येईल. साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळा आहे, त्यानिमित्तानं आपण काय शुभेच्छा देणार? साळुंखे साहेबांचा आज 71वा वाढदिवस आहे, परंतु खरं जर आपण त्यांच्याकडे जर बघितलं त्यांचा फिटनेस हा 50-55 सारखा आहे. त्यांना शुभेच्छा हेच आहेत की त्यांना येणाऱ्या टर्ममध्ये वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं ही सर्व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने, चाहत्यांच्या वतीने इच्छा आहे. आणि खरं तर आज हा जो सोहळा आहे, साळुंखे साहेबांचे जे चाहते आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले, त्यांचं हे स्नेह संमेलन आहे आणि त्यांच्या या स्नेह संमेलनात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार सोहळा पार पडलाय. हा वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम करायचा ठरवलंय त्यावेळेस साहेब म्हणले असले वाढदिवस वगैरे मला काही नाही, मला फक्त काम करायचं माहित आहे, वाढदिवस वगैरे मी काही साजरा करणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही सर्वांनी मिळून जर त्यांना सगळं फोर्सफुली आम्ही विनंती केली त्यावेळेस साहेब तयार झाले. नाहीतर साहेब अशा कार्यक्रमाला कधीही तयार होत नाही. त्यांना फक्त काम हेच त्यांचं मार्गदर्शन असतं. कामाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. आज एवढा मोठा कार्यक्रम असताना सुद्धा सकाळी 6च्या अगोदर त्यांनी 2 ड्राफ्ट मॅटर्स तयार करून या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. हेही त्यांच्या वयाचं आपण म्हणतो ते 71 वर्ष, पण 71 वर्ष वगैरे काही नाही, काम करणाऱ्याला वय नसतं. त्यामुळे हे कार्यक्रम आज जो पार पडलाय आणि ही समितीने काही किंवा वकील बांधवांनी मित्र कंपनीने जे पार पाडलाय त्यास सर्वांचे मी या निमित्ताने आभारही व्यक्त करतो आणि साहेबांना शुभेच्छा, दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या पूर्ण कार्यकर्त्यांचे नाव सांगा. नाव आम्ही घेतोय समिती मित्र. आता कोण बोलणार आहे का? आतापर्यंत 1962 पासून महाराष्ट्र आणि गोवा ही वकील परिषद अस्तित्वात आलेली आहे. या मागच्या 60 वर्षाच्या इतिहासात सलग 5 वेळेस निवडून येणं हा साळुंखे साहेबांचा एक विक्रम आहे आणि हा मान मिळवणारे ते आपल्या मराठवाड्यातले औरंगाबाद खंडपीठ वकील क्षेत्रातले पहिले वकील आहेत. महाराष्ट्र आणि गोवामध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले वकील आहेत.
धन्यवाद. आज आपला वाढदिवस किती उत्साहाच्या वातावरणात जल्लोषाच्या वातावरणात साजरा झालेला आहे आणि आपण 5 वेळा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य देखील अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आपण या निमित्तानं आपण बरोबर कसं व्यक्त करतो? आज एका सर्व वाढदिवस आहे. त्यात मनोगत म्हणजे आता सगळ्या ज्युनियरने आणि सहकार्याने हा कार्यक्रम आखला. योगायोग निवडणूक झालेली आहे आणि महाराष्ट्र गोवा दीव दमण नगर हवेली एवढ्या मोठ्या मतदारसंघातून 5व्यांदा निवडून दिलं मला आमच्या सगळ्या सहकार्याने. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. खरं म्हणजे निवडून आलेला उमेदवार निवडून आलो म्हणतो, लोक मत देतात, त्यांची मत मोजून निवडून आलो असं डिक्लेअर केलं जातं. त्यामुळे जे मतदारांनी मला मतदान दिलं, त्यांनी मला जिंकून दिलं, मी त्यांचे आभार मानतो. मी काम करत राहतो, त्याचं अप्रिशिएशन ते करतात, म्हणून 5 टर्म निवडून येण्यात आलं. नाही तर या मतदारसंघातून एकदा निवडून येणं सुद्धा अवघड आहे. बरेच जण एकदा निवडून आले पुन्हा दुसऱ्यांदा दिसत नाहीत. पण माझ्या सहकार्याने सतत 5वी टर्म मला निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आपलं स्वकीय मित्रमंडळी आपल्याला अक्षरशः व्यवसायाचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. अनेकांनी आपलं चरण स्पर्श करून तुमच्या चरणावर मस्तक ठेवून ते कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. याबद्दल आपण काय? त्यांचं मोठेपण आहे ते. मला मोठं मानणं, मला मोठेपण देणं. आणि आपलं कार्य सेवा आहे. कार्यकरी तर आणि आपलं काम आहे, त्याचं अप्रिशिएशन झालं पाहिजे. त्यांना काय आवडलं म्हणून त्यांनी त्याची पावती दिली असावं असं मला वाटतं. समूहासाठी काम करणं वेगळी गोष्ट आहे, पण आपण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रकाश त्याचं काम केलेलं आहे. सगळ्यांशी अटॅच राहिल्याशिवाय एवढ्या मोठ्या मतदारसंघात तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. एक जिल्ह्यावरून अर्ध्या जिल्ह्यावर कोणी निवडून येत नाही. वकिलांचा मतदारसंघ आहे म्हणून कायद्यातच तरतूद केलेली आहे, प्रिफरन्शियल वोटिंग. आणि एवढे मोठे 2 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश, याचा एकच मतदारसंघ आहे. जे महाराष्ट्रातच काय, भारतात पण खूप मोठा मतदारसंघ मानायला हरकत नाही, सगळ्यात मोठा. स्वरूप काय राहील नेमकं? आमचं स्वरूप वकिलांची संघटना आहे. वकिलांच्या हिताचं काम करणं हे स्वरूप असतं. आपण एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्याकडे पाहिलं जात नाही, आपण एक ज्युरिस्ट आहे अशा अर्थात सर्व आपल्याला ओळखतात. लोकांचा मोठेपणा आहे. आपण वकील म्हणून काम करणं एवढंच आपलं काम आहे. वकिलांची क्लायंटची बाजू प्रामाणिकपणे मांडणे हे खरं वकिलाचं काम. आणि इथं निवडून आल्यानंतर वकिलाच्या हिताचं जे काय करता येईल ते करणे. अपेक्षा खूप आहेत, सगळ्याच करता येतील एवढी मोठी संघटना नाही आहे आणि सोर्स लिमिटेड आहे. शासनाकडून काही मदत होत नाही. वकिलाच्याच कॉन्ट्रीब्युशन मधून ही सगळी संघटना चालते. त्यामुळे वकिलांच्या जरी खूप अपेक्षा असल्या तरी लिमिटेशन आहेत, त्यातून चांगलं करणे हे आमच्याकडे महत्वाचं काम आहे. मला वाटतं ते थोडंफार काही करता आलं आम्हाला, म्हणूनच लोकांनी पुन्हा पुन्हा 5 वेळेस मला निवडून दिले आणि मी ते करत राहणार, एवढंच तुम्हाला आश्वासन करतो. तरुण विजेत येणार या निमित्तानं काय मार्गदर्शन काय प्रामाणिकपणे काम करा, हार्डवर्क करा. वकिलांनी प्रामाणिकपणे आपल्या पक्ष करायचं काम करावं. वकील फुटला की संकल्पना बाद झाली पाहिजे, एवढंच सांगू इच्छितो.